विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्समध्ये तुमचं स्वागत आहे. काहीच अभ्यास झाला नाही. होत नाहीये अभ्यास. सगळे प्रश्न अवघड वाटतायत. डेरिव्हेशन जमत नाहीयेत, न्यूमेरिकल जमत नाहीयेत. तर थांबा. आता हे जे व्हिडिओज मी तुमच्यासाठी देणार आहे ना, यात सगळ्यात सोपे प्रश्न आहेत. कारण हे 2 मार्काचे प्रश्न आहेत. पण थांबा ना थोडंसं. एक प्रश्न 2 मार्काला आहे. पण सेक्शन बी मध्ये असे 7 प्रश्न असतात ऑलमोस्ट. असतातच म्हणूया आपण, की ज्याचं वेटेज आहे 14 मार्काचं. किती मार्काचं वेटेज आहे? 14, 14. सेक्शन डी मध्ये पण 4 मार्काला 1 क्वेशन असतो रे, पण 2-2 मार्काचा. एक 2 मार्काचा क्वेशन, एक न्यूमेरिकल. 2 मार्काचा असं 3 प्रश्न असतात. म्हणजे ते 6 मार्क. मग हे 14 मार्क आणि हे 6 मार्क. अरे 20 मार्काचा पेपर. माझ्याकडं 8 ते 10 रिपीटर मुलं आहेत, की माझ्याकडं अनुभव आहे. मी बघितलंय जे रिपीटर्स माझ्याकडे आहेत ना, यांचा स्कोर 35 टू 55 याच्या दरम्यानच आहे. शॉकिंग आहे ना हे? म्हणजे याचा अर्थ फिजिक्सचा पेपर बघितलंय की घाबरणार आहे आपण, भीती वाटणार आहे. पण मी तुम्हाला सांगतो, स्ट्रॉंगपणे तुम्ही ना हे प्रश्न जर केले, 20 मार्क्सचा जर अटेम्प्ट केला, तर तुम्हाला सांगू का एम-सी-क्यूज. अरे 10 पैकी 4 ते 5 मार्क तर कुणीही मिळवतो एम मध्ये म्हणूया आपण. आणि सगळ्यात महत्त्वाचं कॉलेजचे मार्क, एम आणि कॉलेजचे मार्कमध्ये तुम्ही पास झालाय समजा. म्हणजे कळालं का इथं. आणि ऑलमोस्ट मी काल नाही का बोललो माझा एक स्टुडंट 4च मार्काचा पेपर अटेम्प्ट करून आला होता. ओके. पण पडले 38. त्याच्यामध्येच ना. मग तुमचा अभ्यास जर तुम्ही ही सीरीज फॉलो केली बरं का, मी तुम्हाला सांगू का, पार्ट 1 आहे ना, असे जवळ-जवळ तुम्हाला मी 7 ते 8 पार्ट देणार आहे. ह्याच्यानंतर म्हणूया आपण. म्हणजे हा व्हिडिओ बघितल्या त्यातले प्रश्न झाले, की लगेच नेक्स्ट पार्टचे प्रश्न करायला घ्यायचे. जर तुमचा अभ्यास भीती वाटत असेल, झाला नसेल तर, जर तुम्हाला सगळं येतंय, तर 2 मिनिटात प्रश्न कुठले आहेत ते बघायचे आणि लगेच रिवाईज करून तुमचा तुम्ही अभ्यासाला सुरुवात करायची बरं का बाळांनो. मग देऊ प्रश्न मी. पहिलाच प्रश्न जो आहे, तो आहे डिफाईन मोमेंट ऑफ इनर्शिया, गिव्ह एसआय युनिट एंड डायमेन्शन. टॉपिक वाईज जाणार आहे. टॉपिक वाईज जाणार आहे लक्षात घ्या. हा प्रश्न परीक्षेत आलाय का? आलेला आहे. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम आपली काढा की प्लेलिस्ट. एका मुलानं कमेंट केलं होतं, "सर प्लेलिस्ट काय असतं? कुठं असतं प्लेलिस्ट?" बाळांनो YouTubeवर ना चॅनलवर क्लिक करा. तिथं तुम्हाला ते होम पेज दिसेल, व्हिडिओज दिसतील, शॉर्ट्स दिसतील, लाईव्ह दिसतील. जरा स्क्रोल करा. ते पुढे तिथं कुठेतरी तुम्हाला प्लेलिस्ट दिसेल. त्याच्यावर क्लिक करा. त्यात शोधा ऑल लॉज इन फिजिक्स सापडेल तुम्हाला आणि त्यात लॉ ऑफ विथ सोल्युशन आहे. प्रूफ आहे, प्रूफ. 2 मार्काचा प्रश्न आहे लक्षात घ्या. 2 ते 3 वेळा रिपीट आहे. बरं हे जे आहे ना, आता YouTubeवर तुम्ही हॉरिझॉन्टल कर्व्हड रोड सह्याद्री ट्युटोरियल सर्च करा. ही मॅक्सिमम व्हेलॉसिटी व्हेइकल ट्रॅव्हलिंग अलोंग हॉरिझॉन्टल कर्व्हड रोड. सगळ्यात सोपं आहे. हे आणि हे इतकं सोपं आहे ना, हे जमलं की तुम्हाला मग 2 मार्काचे प्रश्न फक्त द्यायला लागलोय. कारण यात बरेचसे प्रश्न नाही आहेत बरं का. पहिल्या टॉपिकमध्ये 5 तुम्ही म्हणाल, "सर पॅरलल ॲक्सिस थेरम तुम्ही सांगितलं नाहीये, परपेंडिक्युलर नाही सांगितलं." अरे ते 4 मार्काचे प्रश्न आहेत. 2 मार्काचे तू तू कर अगोदर. ठीक आहे. म्हणजे बघा सेंट्रिपिटल फ्रॉम सेंट्रिफ्युगलचा डिफरन्स तुम्हाला करायचा आहे. हे 2 मिनिटासाठी म्हणजे 8-8, 10-10 मिनिटाचे व्हिडिओ आहेत रे. YouTubeवर प्लीज बघा रे. मी इथं शिकवत बसलो तर तासाचा व्हिडिओ होईल. मला तुम्हाला फक्त एक्सप्लेन करायचंय. तुमचा कॉन्फिडन्स वाढवायचे. म्हणजे 5 प्रश्न झाल्यानंतर 10 प्रश्न आहेत दुसऱ्या टॉपिकमध्ये. अरे गॅरंटीने तुम्हाला सांगतो प्रॉपर्टीज ऑफ आयडियल फ्लुइड पहिल्या पेजवरच आहे. प्रेशर ड्यू टू लिक्विड कॉलम 2 दिवसापूर्वी डेरिव्हेशन घेतलंय त्याचं मी पास्कल्स लॉ त्याचे ॲप्लिकेशन, हायड्रॉलिक लिफ्ट, हायड्रॉलिक ब्रेक, फाइंड सरफेस टेन्शन आलाय प्रश्न. आजकाल हे प्रश्न आलेत. रिलेशन बिटवीन सरफेस टेन्शन, सरफेस एनर्जी इतकं महत्वाचं आहे ना. का? जमलं. तर याच्यावर वर्क डनचे न्यूमेरिकल्स आहेत रे बाळांनो. वर्क डन. तुम्ही कराच. ओके. डिफाइन अँगल ऑफ क्वांटी हे 2 माझे फेव्हरेट आहेत. मला माहिती आहे, की याच्यात प्रश्न एक तर येणार. डिफाइन अँगल ऑफ कॉन्टॅक्ट त्याचे कुठल्या फॅक्टरमुळे तो इफेक्ट होतो. डिफाइन कॅपिलॅरिटी आणि त्याचे ॲप्लिकेशन फिनॉमिना ऑफ राइज ऑफ वॉटर ओर फॉल ऑफ वॉटर किंवा लिक्विड इन द कॅपिलरी ट्यूब इस नोन ॲज कॅपिलॅरिटी. मग त्याचे ॲप्लिकेशन नाही का ते सॅप ऑफ वॉट काय काय भरपूर आहे बघा ते ब्लॉटिंग पेपर इंकला सब करतो म्हणून आपण. हे सगळे त्याचे ॲप्लिकेशन्स आहेत. ओके. स्ट्रीमलाईन लॉ, फ्लो आणि टर्ब्युलंट फ्लो आलाय प्रश्न परीक्षेत. न्यूटन्स लॉ ऑफ विस्कोसिटी येणार. मग विस्कोसिटी आला त्याची डेफिनेशन कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटीची. युनिट न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर. स्टोक्स लॉ त्याचं ॲप्लिकेशन. अरे करा एवढेच प्रश्न आहेत. बाजूला सरकतो स्क्रीनशॉट काढायचा असेल तुम्हाला.
मग ओके ह्याचा स्क्रीनशॉट काढला असेल, तर ऑब्व्हियसली ह्याचा पण स्क्रीनशॉट काढा आणि स्क्रीनशॉट काढून बाळांनो, मी एका स्टुडंटचा फोन बघितला. ही कोव्हिडच्या काळातली गोष्ट होती बरं का. कोव्हिडच्या काळातली. नवीन होतं ना सगळं माझ्यासाठी आणि मी त्याच्या फोनमध्ये गॅलरीमध्ये बघितलो. माझे 700-800 फोटो असल्यासारखे फोटो होते. मी म्हटलं, "यो हे काय आहे?" तो सर स्क्रीनशॉट आहेत म्हणला. स्क्रीनशॉट. एक स्लाईड काढला स्क्रीनशॉट. 5-6 वर्षापूर्वी फक्त YouTubeवरच मी व्हिडिओ अपलोड करत होतो. ॲप्लिकेशन नव्हतं. ॲप्लिकेशनचं स्क्रीनशॉट काढता येत नाहीत मला माहिती आहे. मग आता नव्या जोमानं अभ्यासाला सुरुवात करा. 20 मार्क्स, 20 मार्क्स कमी नाहीये. बरं हे केले की न्यूमेरिकल पण जमतील. ह्याच्यामध्ये तुमच्या लक्षात आलं का डेफिनिशन्स तुम्ही केलेल्या आहेत रे, डिस्टिंग्विश केलेले तेच प्रश्न येणार आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो लॉ तेच येणार आहे आणि त्याच्यानंतर कुठला आहे? हे बघा कॅपिलॅरिटीचे ॲप्लिकेशन, फॅक्टर्स अफेक्टिंग अँगल ऑफ कॉन्टॅक्ट, प्रेशर टू लिक्विड कॉलम. मग असे प्रश्न मी दिल्यानंतर जमणारच, जमणारच. मग 40-45 मार्काचा पेपर अटेम्प्ट होऊ शकतो गॅरंटीनं. ओके. ऑल द बेस्ट.